आज आपण बनवूया कढीपत्त्याची चटणी। त्यासाठी आपण इथं कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्त्याचे आपण असे पाने काढून घेऊ एका बाउल मध्ये मोठ्या। कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथं कढीपत्ता घेतलेला आहे मी खुडून व्यवस्थित स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे। त्यासाठी इथं किसलेलं खोबरं आहे, बघू शकता तुम्ही, मस्त किसून घेतलेलं आहे खोबरं। शेंगदाणे 1 वाटी, परत लाल मिरची आहे अख्खी, उडीद डाळ आहे सफेद आणि डाळ। आपण आता कढीपत्ता व्यवस्थित भाजून घेऊ। कुरकुरीत झाल्यानंतर आपण काढून घेऊ। आपला कढीपत्ता व्यवस्थित परतून झालेला आहे कुरकुरीत। आपण आता त्याला काढून घेऊ। छान असा परतून झालेला आहे। तेल, काश्मीरी मिरची, मिरची फ्राय करून घेऊ व्यवस्थित। उडीद डाळ, शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झालेले आहे। आपण आता किसलेलं खोबरं याच्यात घालून घेऊ। डाळ्या 2 मिनिटं असंच परतून घेऊन आपण मसाला काढून घेऊ। कढीपत्त्याचा मसाला व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे। आपण आता त्याला काढून घेऊ। मसाला थंड करून घेऊ आपण। तेल, कढीपत्त्याच्या चटणीसाठी आपण आता इकडे तडका बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे जिरे घेतलेले, लसूण, तडका झालाय आपले रेडी। आता आपण हा तडका मसाल्यामध्ये घालून घेऊ। मसाला आपला थंड झालेला आहे। आपण आला मिक्सर मध्ये बारीक अशी पावडर बनवून घ्यायची मसाल्याची। त्यात आपण साखर घालून घेऊ, थोडी चिंच घेतलेली मी इथं आणि मीठ। बारीक पावडर तयार करून घेऊ। कढीपत्ता आपण मिक्सर मध्ये एकदम बारीक करून घेणार आहे। मसाले आपले मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे। पूर्ण बारीक पण नाही, थोडे जाड बारीक ठेवलेले आहे मी। तुम्हाला पूर्ण बारीक करायचे तुम्ही पूर्ण बारीक पण करू शकता। कढीपत्ता मिक्स करून घेऊ। ही कढीपत्ता चटणी एकदा बनवून ठेवली का महिनाभर कशी पण टिकती, खराब होत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, तिला व्यवस्थित राहते। कढीपत्ता चटणी रेडी।